ही काल ही घटना घडलेली आहे. तुमचं सीएम सरांशी बोलणं झालेलं आहे. काय पुढची तुमची भूमिका असणार? ही कालची घटना घडली ती अतिशय दुर्दैवी निंदनीय आहे. याचं कधी कुणालाही मनाला न पटणारी आहे आणि त्या आरोपीला कडक आणि कमीत कमी वेळेमध्ये आणि लोकांच्या म्हणण्यानुसार फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे म्हणून आपण सर्व मागणी करत असताना काल पालकमंत्री महोदय सुनेत्रा वहिनी बोलल्या, काल SP आले होते, मी स्वतः सर्वांशी बोललो आणि आज फडणवीस साहेब स्वतः बोलल्यात आणि आदित्य तटकरी पण बोलल्यात की आपण ह्या फास्ट ट्रॅकवर घेऊ, जे सरकारी वकील चांगला लागेल तो देऊ आणि या आरोपीला कडक आणि लवकरात लवकर सजा करू. ग्रामस्थ म्हणतात घटना झाल्यानंतर काल तुम्ही येणं अपेक्षित होतं, मी इथंच होतो, मी बोरमध्ये होतो आणि मी उपसभापती बरोबर होतो. ही घटना कळल्या मी गेलो, लगेच PI फोन केला, आरोपी अटक केलाय. मी म्हणत होतो अटक करण्यापेक्षा लोकांनी जर हातात घेतला असता तिथंच मारला असता तर मी त्याचं समर्थन केलं असतं, परंतु पोलीस स्टेशनला तो हजर झाला आणि नंतर पोलिसांनी कारवाई केली. आक्रमक आहे, बरोबर आहे, आम्ही त्यांच्या बरोबर आहे, त्यांच्या भावना आम्ही समजू शकतो, परंतु काही कायदा आहे, कायद्याच्या प्रोसिजरने जाऊन आपल्याला शासन त्याला करावं लागणार. मात्र एवढा जमाव जमलाय, आक्रमक झाले, आता पालकमंत्री, राज्यमंत्री, गृहमंत्री काय नेमकं सगळे कोण म्हणलं, सर्वच काम करतात ना, काम सर्वांचं चालू आहे. आरोपी अटक आहे, परंतु त्याला आता अटक असल्यामुळे त्याला आता शासनाच्या काही जी प्रोसिजरने त्या प्रोसिजरनेच काम करावं लागणार आहे. चालव म्हणतात, त्याच्या आधीच्या घटना कधी फास्ट कोर्टात चाललेल्या दिसल्या नाहीये. आता ही घटना चालन आणि मी ग्वाही देतो, मी स्वतःचा लीड घेणार आहे आणि अशा घटना घडू नये म्हणून भविष्यात अधिवेशनामध्ये आम्ही त्या ठिकाणी मान्यता घेऊ की कुठेही घडू नये घटना, अशा आरोपीला जागेवर शिक्षा झाली पाहिजे. मी बघा शेवट ही प्रत्येक जण आक्रमक आहे मला मान्य आहे, परंतु काही गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे, ज्या आपल्या हातात नाही काही गोष्टी समजून घेऊन आपण या मुलीला न्याय कसा मिळण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.